वसई विरारमध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं आणि याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवल्यानंतर या ठिकाणचे आमदार आणि आयुक्त हे आपल्या घटनास्थळी आले। आपण जिथे सांगितलं होतं त्या ठिकाणी पंप नाहीये, बंद आहेत, त्या ठिकाणची पाहणी आता आयुक्त साहेब करतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल सर, कशा प्रकारे हे आता नियोजन चालू आहे? गेल्या 2 दिवसामध्ये वसई विरार महानगरपालिकेत जवळपास 500-600 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळं सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं। आता ते पाणी सगळीकडे जवळपास समुद्रात गेलेलं आहे आणि ज्या ठिकाणी थोडंफार पाणी आहे त्या ठिकाणी आम्ही पंप लावलेला आहे। आता आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पातळीवर आम्ही उपाययोजना करतोय। पहिली उपाययोजना म्हणजे लोकांचं आरोग्य खराब होऊ नये म्हणून त्यांना लेप्टोस्पायरोसिस होऊ नये यासाठी आम्ही गोळ्या विनामूल्य देण्याची योजना केलेली आहे। आम्ही औषध फवारणी सुरू केलेली आहे। आम्ही जंतुनाशक पावडर टाकणं सुरू केलेलं आहे। याचबरोबर आम्ही सफाईच्या ज्या टीम्स आहे त्या आपण 2 शिफ्टमध्ये कामाला लावलेल्या आहे। नेहमी आपण 800 मेट्रिक टन कचरा उचलतो, आज आपण जवळपास 1150-1200 मेट्रिक टन कचरा उचललेला आहे आणि आमच्या टीम रात्री काम करणार आहे। त्याशिवाय ज्या काही पाण्याच्या टाक्यांमध्ये दूषित पाणी गेलेलं त्या लोकांना आम्ही TCL पावडर महानगरपालिकेतर्फे विनामूल्य देतो आहे आणि वेगवेगळ्या प्रभागात आम्ही आरोग्याचे कॅम्पही लावतो आहे, जेणेकरून जे काही आरोग्याला लोकांना प्रॉब्लेम झाला असेल तर आम्ही त्यांच्या प्रभागात जाऊन त्यांना औषध उपचार करतोय। अनेक ठिकाणी जे नाले अस्वच्छ आहेत किंवा चॉकअप झालेले असतील, काही ठिकाणी नाले जे बुजवण्यात आलेले आहेत, त्या संदर्भात आपण काय नाही, त्याचं लॉंग टर्म उपाययोजना झालेली आहे। मी तुम्हाला जे सांगितलं ते शॉर्ट टर्म उपाययोजना होती। लॉंग टर्म उपाययोजनेमध्ये IIT आणि निरीने आम्हाला एक अहवाल दिलेला आहे, त्याची 100% अंमलबजावणी केली जाईल। ज्या लोकांनी नाल्यावर किंवा गटारावर अनधिकृतपणे बांधकाम केलेलं आहे ते पूर्णपणे तोडून नाले मोकळे केले जातील, जेणेकरून भविष्यात त्रास होणार नाही। या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम असतील किंवा नाले असतील ज्याच्यामुळे नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, असे सगळे उपाय आपण करणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलं। माझ्यासोबत आमदार आहेत। आमदार साहेब, सांगा, आपला जो निरी आणि IITचा जो अहवाल आलेला आहे, परंतु त्याच्यासाठी निधी नसल्याचं सांगितलं जातं, काय सांगाल? आता नालासोपारा विरार वसईच्या जनतेने परिवर्तन केलेलं आहे। माननीय आयुक्त महोदय एक डॅशिंग आयुक्त आपल्याला लाभलेले आहेत, पण रात्री 9:30 झाले आणि अजूनही 10:30-11 पर्यंत फिरणारे आयुक्त आहेत। म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते स्वतः जाती लक्षात अनेक उपाययोजनांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं। एक रेल्वे स्टेशनच्या बाजूलाही ह्या गोळ्या वाटण्याचं आणि ह्याचं काम महापालिकेतर्फे उद्यापासून चालू होणार आहे। राज्य सरकार ह्यासाठी उद्यापासून पंचनामा करण्यासाठी वसईतली टीम आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयाने ॲडिशनल 15 लोक जे पूर्वी वसईत काम केले अशी एक टीम पाठवली। म्हणजे हा जो सर्वे आहे, पंचनामे जे आहेत येणाऱ्या 4 दिवसात होऊन इथल्या नागरिकांना शासनापासून कशी मदत मिळता येईल हे शासन बघतं। महापालिकेचं काम महापालिका करतं, शासनाचं काम शासन करतं। लोकप्रतिनिधी म्हणून यासाठी जो आवश्यक निधी आपण सांगितलं की निरी आणि IIT साठी, यासाठी एकाच वेळी एवढी निधी जो 250 कोटीचं एक बजेट होतं तो खर्च करण्यात येणार नाही। आम्ही प्रायोरिटी आयुक्त महोदयाशी या संदर्भात चर्चा झाली, सिटीचे आमचे पातळगे साहेब त्यांची चर्चा की टप्प्याटप्प्याने म्हणजे हा 2, 2.5, 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये पहिल्यांदा काय करायचं, त्यासाठी किती खर्च, असं प्रायोरिटी वाईज आम्ही या गोष्टी घेणार आणि लोकांना वसई विरारमधल्या जनतेला लॉंग टर्म याचा फायदा कसा आहे, भविष्यात पाणी भरणार नाही किंवा भरलं थोडंफार कमी आणि भरलं तर ओसरेल तातडीने, अशा प्रकारे आमचे प्रयत्न चालू आहेत। त्या दृष्टीने आयुक्त महोदय एक्सपर्ट लोकांशी बोलत आहेत, आम्ही बोलत आहोत। निरी IITचा अहवाल पूर्ण त्याच्यावर अभ्यास करून काय आपल्याला तातडीचे उपाय हे आम्ही बघणार। मला सांगा, या ठिकाणी अगोदरच्या आयुक्तांनी फक्त रस्ते उंच केले, पण जो महत्वाचा पॉईंट होता जिथे होल्डिंग पॉईंट व्हायला पाहिजे होतं, ते पहिला जो पाया आहे तो पाया न करता यांनी कळस चालू केला। आता तुम्ही काय करणार आहात? होल्डिंग पॉईंट संदर्भात सांगितलं, नालासोपारा पश्चिमेला जवळ 100 एकरच्या आसपास एक होल्डिंग पॉईंट आहे। होल्डिंग पॉईंट साठी खर्च जर करायला गेलं तर नवीन मध्ये धर्तीवर चांगलं पार्क पण होऊ शकतं, पण टप्प्याटप्प्याने आपल्याला खर्च करायचा आहे। एकाच वर्षी का 250 कोटीचं बजेट करायचं आहे, परंतु पाणी साचण्यासाठी तो खूप महत्वाचा आहे। निश्चितपणे करणार ना। होल्डिंग पॉईंटचाही आयुक्त महोदयाशी या संदर्भात चर्चा झाली। नजीकच्या काळामध्ये जो नालासोपारा वेस्टला विरार आणि नालासोपाराच्या मध्ये जो 4th रोडच्या बाजूला आहे तिथे तातडीने काम पावसाळ्यानंतर चालू आहे, त्या संदर्भातही मार्गदर्शन जे टेक्निकल एक्सपर्ट आहेत
त्यांच्याकडून ती सल्ला घेण्यात येईल. आपल्या वसई विरारच्या इतिहासात पहिल्यांदा आमदार हे आणि आयुक्त हे पहिल्यांदाच रात्रीचे आले दिसले लोकांना, काय सांगा? धन्यवाद. लोकांनी आम्हाला लोकांच्या सेवेसाठी निवडून दिलाय. आयुक्त महोदय जनतेचे सेवक आहेत, पण दोन सेवक एकत्र काम करणारच नाही. रथाची दोन चाक आहेत लोकशाहीची, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी. हे दोन्ही एकत्र गेले तर चांगला विकास होईल, निश्चितपणे होईल. आणि भविष्यात पाणी कसं कमीत कमी प्रत्येक वर्षी कसं होईल हे आम्ही दोघं बघू. आम्ही दोन रथाची चाकं आहोत. एक या ठिकाणी प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधी अशी दोन चाकं, ही दोन चाकं समोर चालल्यामुळे वसई विरारचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असं आमदार राजन नाईक यांनी सांगितलेलं आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा.